हम्म. आता हे जे उदाहरण दिलं आहे, काय म्हणतात की 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. म्हणजे या आधी आपण जे उदाहरण पाहिले त्यामध्ये वर्तुळ केंद्राचा आपण विचार केला होता. म्हणजे आपण आपल्या शेवटी ह्या वर्तुळ केंद्राचं आपण किरण काढलेलं होतं, किंवा त्या वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतर आपण दुसरा बिंदू घेतला होता. पण यावेळी या आकृतीमध्ये आपल्याला वर्तुळ केंद्राचा अजिबात विचार करायचा नाही आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय माप दिलं आहे? त्रिज्येचं 3.6 सेमी. मग चॉक मध्ये 3.6 सेमी अंतर घ्यायचं. ठीक आहे. हा केंद्रबिंदू झाला. एक वर्तुळ काढा 3.6 सेमी. हा, 3.6 सेमी. केंद्रबिंदूला तुम्ही नाव देऊ शकता. नाव देऊन द्यायचं ओ. कारण आपलं नाव दिलं नाही, तुम्ही नाव पी द्या या ओ द्या. जास्त करून ओ नाव राहते. ठीक आहे. आता काय करायचं, काय म्हणतात की या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून, म्हणजे ह्या वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. म्हणजे आपल्याला आपण स्पर्शिका कुठून काढू शकतो? कोणत्याही बिंदूतून. मग कशी काढणार? मग काय करायचं, आपल्याला या वर्तुळामध्ये एक त्रिकोण काढा लागेल. ठीक आहे. त्रिकोण काढून घेऊ. फक्त त्रिकोण काढताना लक्षात ठेवायचं की जे त्रिकोणाचे जे कोण आहे ना, ते बरोबर वर्तुळावर यायला पाहिजे. ठीक आहे. या प्रकारे आता त्रिकोण काही मी मोजून मापून तर नाही काढत आहे. त्रिकोणाला नाव देऊन देऊ. ए, बी आणि सी हा त्रिकोण आहे. आता काय करायचं की चॉक मध्ये किती अंतर घ्यायचं? 1.5 सेंटीमीटर, नाही तर 2 सेंटीमीटर अंदाजे. बी बिंदू ठेवून तू चॉक, आणि या बी बिंदू ठेवून या त्रिकोणाच्या या दोन्ही बाजू आपण छेदू छेदून घेऊ. ठीक आहे. छेदल्यानंतर याला नाव पण देऊ शकतो आपण, ए बी सी डी. याला डी नाव द्या आणि याला ई नाव देऊ शकतो आपण. नाव दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक. ठीक आहे. मग बी बिंदू ठेवून विभागलं. एक मिनिट सांगा. हा, आता सी वर ठेवायचं. अंतर कमी जास्त करायचं नाही. सी वर ठेवून एसी बाजूला छेदून एक या प्रकारे वर्तुळ कंस काढायचा. ठीक आहे, काढलं. आता हे अंतर चॉकनी मोजायचं. हे अंतर आपण चॉकनी मोजून घेऊ. ठीक आहे, मोजलं. मोजल्यानंतर याला नाव देऊन देऊ आपण ABCDEF. हा एफ बिंदू. ह्या एफ बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचा, म्हणजे चॉक ठेवून द्यायचा. चॉक ठेवून या प्रकारे एक दुसरा चाप मारायचा आणि दोन्ही छेदणार. हा छेदनबिंदू घ्यायचा. हा छेदनबिंदू आहे. आणि ए हा बिंदू आणि सी बिंदू जोडायचा. आणि जोडून एक दोन्ही जोडून दिशा वाढवायची आणि या प्रकारे एक स्पर्शिका काढायची. ठीक आहे. ही झाली या वर्तुळाची स्पर्शिका, वर्तुळ केंद्राचा विचार न करता.